महाराष्ट्र में विकास कार्यों के ठप होने और भुगतान में हो रही देरी को लेकर राज्य भर के ठेकेदार अब आंदोलन के रास्ते पर उतरने वाले हैं। राज्य के विभिन्न विभागों, सार्वजनिक निर्माण विभाग, जल जीवन मिशन, ग्रामीण जल आपूर्ति, ग्राम विकास, जल संपदा और जल संधारण विभाग सहित कई शासकीय विभागों में पिछले 8 महीनों से ठेकेदारों को किसी प्रकार का भुगतान नहीं किया गया है। ठेकेदार संगठनों का कहना है कि न तो लंबित बिलों का भुगतान किया जा रहा है और न ही अनामत राशि वापस मिल रही है। वही काम बंद होने के बावजूद प्रशासन की ओर से दबाव डालकर काम जारी रखने को मजबूर किया जा रहा है। ठेकेदार संगठनों ने बार बार मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और संबंधित मंत्रियों को ज्ञापन सौंपकर बैठक की मांग की, लेकिन अब तक कोई ठोस निर्णय सामने नहीं आया है। इसी विरोध में महाराष्ट्र राज्य ठेकेदार महासंघ, बिल्डर्स एसोसिएशन ऑफ इंडिया, राज्य अभियंता संगठन, जल आपूर्ति ठेकेदार संघ, हॉट मिक्स एसोसिएशन और मजदूर सहकारी फेडरेशन जैसे संगठन मिलकर आगामी मंगलवार 19 अक्टूबर को राज्य के सभी 35 जिलों में जिलाधिकारी कार्यालय के सामने सांकेतिक धरना आंदोलन कर रहे हैं। संगठनों का कहना है कि भुगतान न होने से राज्य के अभियंता, ठेकेदार, परिवहनकर्ता, आपूर्तिकर्ता, दिहाड़ी मजदूर और शिक्षित वर्ग जैसे समाज के करीब 5 से 6 करोड़ लोगों के रोजगार पर संकट मंडरा रहा है। यदि जल्द ही कोई समाधान नहीं निकाला गया तो आंदोलन और उग्र किया जाएगा। मेरा नाम मोइन खान है। मैं राज्य अभियंता संगठन का राज्य उपाध्यक्ष हूँ। मैं यहाँ जो 19 तारीख को जो धरने आंदोलन है 35 जिलों में होने जा रहा है, इसमें से हमारा भंडारा जिला भी मौजूद है और यहाँ पे जितने भी बिल्डर एसोसिएशन ऑफ इंडिया, राज्य अभियंता संगठन, महाराष्ट्र महासंघ, महाराष्ट्र इंजीनियर एसोसिएशन, मजदूर सहकारी संस्था, इसमें और इलेक्ट्रिकल इंजीनियर सभी शामिल है। इसका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और यहाँ पे हमारे भंडारा ऑल ओवर महाराष्ट्र में जो हमारे जो फंड बाकी है, सार्वजनिक बांधकाम विभाग से 40,000 करोड़, जल जीवन मिशन से 12,000 करोड़, ग्राम विकास विभाग से 6,000 करोड़, जल संधारण विभाग से 13,000 करोड़ और नगर विकास से 18,000 करोड़, ये सब टोटल मिला के 90,000 करोड़ पेंडिंग है। ये हमारे को सरकार को बताना है कि हमारे 1.5 साल से सरकार ने हमारे को अन्याय किया। 90,000 करोड़ पेंडिंग करके बिल हमारे को नहीं दिए। हमारा हक का पैसा है, हमारे को हक के लिए मांग रहे हैं, हमको हक का पैसा चाहिए। अब हम यही गुजारिश करते हैं कि गवर्नमेंट से, गवर्नर ऑफ महाराष्ट्र से कि हमारे को हक का पैसा जल्द से जल्द दे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। रोशन जांगड़े, अध्यक्ष, राज्य अभियंता संघटना, जिल्हा भंडारा। आज आपण 19 ऑगस्ट 2025 रोजी जल जीवन मिशनचे कंत्राटदार, राज्य अभियंता संघटनेचे सुशिक्षित बेरोजगार अभियंते, मजूर सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे सगळे सभासद कार्यकर्ते या ठिकाणी आपण एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत। आमच्या राज्याचे तिन्ही संघटनांचे एकच प्रमुख आहेत, माननीय मिलिंदजी भोसले, सोलापूरचे आहेत ते। त्यांनी दिलेली जी हाक आहे की महाराष्ट्रातील हे सगळे कंत्राटदार बंधू जे आहेत यांच्यावर प्रचंड अन्याय या सरकारने केलेला आहे, देशोधडीला लावलेला आहे। उदरनिर्वाह करण्याची सुद्धा यांना आता अडचण भासलेली आहे। एकंदरीत 89,000 कोटी रुपयांची देयके मागील वर्षभरापासून प्रलंबित आहेत। या सरकारला हे जे आमचे कंत्राटदार बंधू आहेत, इंजिनियर बंधू आहेत, यांचा टोटल विसर पडलेला आहे असं दिसतंय। काय कसल्या योजना यांनी आणलेल्या आहेत, पण नुसतं मतांचे राजकारण करण्यासाठी म्हणून, लोकांना आमिष दाखवण्यासाठी म्हणून या सरकारने अशा काही घोषणा केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राची तिजोरी संपूर्णतः खाली केलेली आहे। एकंदरीत 20,000 कोटीची सार्वजनिक बांधकाम विभागाचे ऐपत असताना 85,000 कोटीची निविदा यांनी काढल्या। पैसे कुठून आणणार? मग शेवटी जनतेला लुबाडल्याशिवाय यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय राहू शकत नाही। जनतेला लुबाडण्याचं काम यांनी केलेलं आहे। कंत्राटदारांची गोची केलेली आहे, त्यांना त्यांची देयकं मिळत नाही। त्यांच्यावर म्हणजे आधारित असलेले जे काही वर्ग आहेत, मजूर वर्ग आहे, मटेरियल सप्लायर्स आहे, त्या सगळ्यांची या सरकारनं गोची केली आहे।
आणि महत्वाची बाब म्हणजे अशी की अशा घोषणांचा पाऊस करणे या सरकारला कसं जमते त्यांनाच ठाऊक, पण अशा घोषणांचा पाऊस करून यांनी गळचेपी केलेली आहे. एकंदरीत राजकारणी जे लोक आहेत यांना सामान्य जनतेशी किंवा कंत्राटदारांशी काही देणे घेणे नाही. तेव्हा आमची अशी नम्र विनंती आहे सरकारला, आता तरी त्यांनी जागे व्हावे आणि या सर्व लोकांना न्याय मिळवून द्या, जेणेकरून कोणाला आत्महत्या करण्याची गरज पडणार नाही. आमचा एक हर्षल पाटील नावाचा तरुण होतकरू कंत्राटदार अभियंता ज्यांनी आत्महत्या केली, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा या शासनाचे मंत्री जसे की गुलाबराव पाटील आहेत की तो आमचा कंत्राटदार नाही वगैरे वगैरे. अरे कंत्राटदार कोणीही असो, त्यांनी शासनाचं जर काम केलेलं आहे तर ही त्या शासनाची जबाबदारी आहे. तो कंत्राटदार आहे, त्याची देयकं जर त्याला मिळाली असती, वेळेत मिळाली असती आणि असा अवास्तव घोषणाबाजी केली नसती, मतांचं राजकारण केलं नसतं तर आम्हाला सगळ्या लोकांना परफेक्ट न्याय मिळाला असता, आमच्यावर अन्याय झाला नसता. आता तरी या सरकारने जागे व्हावं. मी सर्व जनतेला आवाहन करतो की या आमच्या कंत्राटदारांच्या मागणीच्या संदर्भामध्ये सर्व जनतेने आम्हाला सहकार्य करावे एवढी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. मी आलोक रविकुमार पशिले, महाराष्ट्र अध्यक्ष संघटनेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष. आमची पूर्ण संघटना या मोर्चात या विरोधात जे आमच्या सगळ्या कंत्राटदार बंधूंवर जो अन्याय होत आहे त्याच्यात सगळ्यात पूर्ण महाराष्ट्रभर उभी आहे आणि इथे सुद्धा आम्ही लोक त्याच हिरिरीने भाग घेत आहोत. कारण आमच्या सगळ्या अभियंता बंधूवर हा जो अत्याचार होत आहे त्याच्यामुळं काय होत आहे की अभियंता बंधू म्हटलं म्हणजे जस्ट इंजिनियर होऊन निघालेला तो जसं तसं इकडून तिकडून पैसे लावतो, पैसे जमवतो आणि त्याच्यानंतर कुठून तरी लोन घेऊन काहीतरी करून तो कामाला सुरुवात करतो आणि कामाला सुरू केल्यानंतर यांचं हे जे गैरव्यवहार झाला आहे, यांनी जे अधिकचे कामं काढले त्याच्यामुळे जे कामाचे जे देयके जे थांबून आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर जो इंटरेस्ट बसत आहे त्याच्यामुळे तो त्याच्या पार खच्चीकरण झालेला आहे. एवढंच नाही तर ट्रायबल आपल्या भंडारा जिल्ह्यात ट्रायबल भरपूर प्रमाणात आहे आणि त्या ट्रायबलचे कामाचे पैसे सुद्धा त्यांनी वळते केलेले आहेत, ज्याच्यामुळे पुष्कळशे अभियंता बंधू त्या ट्रायबलच्या कामाचे अडकलेले असून त्यांची सुद्धा कंबरमोडी झालेली आहे आणि त्याच्यामुळं आज त्यांची परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे, ते कुठे काम करण्यालायक तर राहिलेच नाही. वरून त्यांच्यावर जे बँकेचे जे लोन आहे त्या बँकेचं त्यांच्यावरून जे हे होत आहे, आघात होत आहे म्हणजे पैसे जे पेमेंट करण्याबद्दल, त्याच्यामुळं त्यांची मानसिक स्थिती खूप जास्त खालावलेली आहे. त्याच्यामुळे जे आपण बघायला मिळालं जे आत्महत्या वगैरे झालं हे प्रकरण अधिक होण्याचे चान्सेस आहेत. ते होऊ नये, आमच्यावर होणारा अन्याय कुठेतरी थांबवावा आणि हे जे कामं ज्याप्रमाणे काढलेले आहेत त्याची देयके लवकरात लवकर देण्यात यावे व देयके दिल्याशिवाय पुढचे कामं करू नये. कारण कामं काढताना व उद्घाटन करताना त्यांनी कामं काढले ही त्याच्या लक्षात आहे. सरकार तीच आहे जी होती, आजही तीच आहे आणि या सरकारनेच हे केलेलं आहे, सरकारनेच कामं दिलेले आहेत, सरकारच देत नाही आहे. त्याच्यामुळे सरकारच त्याकरता बाध्य आहे देण्याकरता व त्यांनी द्यावे आणि आमच्यावर होत असलेला अन्याय दूर करावा अशी विनंती. मी विजय पोहरकर, भंडारा जिल्हा पाणीपुरवठा संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य महासंघाने जी हाक दिली त्या हाकेला अनुसरून संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे धरणे आंदोलन होत आहे त्याचाच एक अभिन्न भाग म्हणून आम्ही सुद्धा या भंडारा जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम घेत आहोत. या धरणे आंदोलनाला आमच्या संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील समस्त कंत्राटदार बंधू जे विविध संघटनांमध्ये जरी असले तरी एकतेमध्ये विविधता या नात्याने सर्वांवर झालेले अन्याय सारखे नसल्यामुळे सगळेजण आज या मितीला एकत्र आलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने आतापर्यंत दिलेल्या बाईटमध्ये अनेकांनी पब्लिक वर्क डिपार्टमेंट असो, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वर्क डिपार्टमेंट असो, RS डिपार्टमेंट असो, सहकारी सोसायटी असो की पाणी हे जीवन समजून सरकारला ग्रामीण जनतेमध्ये जलजीवन मिशनची जी त्या देशाचे महामहिम पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींनी जो नारा दिला होता तो 15 ऑगस्ट 2019ला हर घर जल हर घर नल या नारा देऊन इथपर्यंतच ते थांबले नाही. मोदीजी बोलून थांबणारे नव्हते. त्यांनी ही योजनेला कार्यान्वित करण्यासाठी म्हणून राज्य शासनाचा 50% वाटा राहील आणि केंद्र शासनाचा 50% वाटा राहील असं सांगण्यात आलं होतं आणि शासकीय यंत्रणेला मोदीजींनी कामाला सुद्धा लावलं.
संपूर्ण देशभरात या हर घर जल योजनेसाठी जी काही यंत्रणा कामाला लागली, जी काही बाहेरील मंडळी सुद्धा होती, केवळ शासकीय यंत्रणा हे कार्य एकाच वेळेस पूर्ण पाडू शकत नव्हती, अशाही परिस्थितीमध्ये बाहेरील संस्थांचा सहभाग घेऊन ही योजना साकार करण्यासाठी संपूर्ण भारत देशाभरात मोदीजींनी दिलेले 2,08,000 करोड रुपयाचा निधी याचं भान न ठेवता शासन स्तरावर किती रुपयाचे कंत्राट काढले गेले याचं सरकारला भानच राहिलं नाही. 2,08,000 करोडची घोषणा मोदीजींनी केली, परंतु प्रत्यक्षात ह्या योजना किती रुपयाच्या झाल्या, प्रत्येकाच्या राज्याच्या वाट्याला किती किती रुपये द्यावे लागणार होते हे ठरलं नाही. त्यामुळे ह्या भारी भक्कम असा जलजीवन योजनांचा साठा कंत्राटदारांवरती फेकण्यात आला. मध्यंतरीच्या काळात कंत्राटदारांना देयके मिळाली, परंतु निधीच तुटपुंजा पडल्यामुळे काही योजना अर्धवट राहिल्या. त्याच्यामुळे कंत्राटदारांवरती कसं दबाव आणता येतील प्रशासकीय यंत्रणेमार्फत, जितकं काही प्रशासकीय यंत्रणेमार्फत कंत्राटदारांना दाबता येईल तसं दाबण्याचा प्रयत्न केला गेला. कंत्राटदारांवरती अनेक प्रकारचे दंड लावण्यात आले. तर हे सगळं अन्यायकारक जाच समस्त कंत्राटदारांवर झाल्यामुळे सगळे कंत्राटदार बंधू शेवटी एकत्र येऊन आज या सरकारच्या विरोधात एकवटण्याची वेळ त्या कंत्राटदारांवरती आली आहे. या सरकारचं आम्ही आमचे पैसे त्वरित द्यावे याची मागणी करतो आणि झालेल्या विलंबाबद्दल यानंतर पुन्हा अशा प्रकारचे विलंब कंत्राटदारांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, इथपर्यंत वाट पाहू येणार नाही असं सरकारनं जबाबदारी घ्यावी आणि आमचे देयके त्वरित देण्याची जबाबदारी स्वीकारून आमच्यावर झालेला अन्याय दूर करावा ही आमची सरकारला विनंती राहील. जय हिंद, जय भारत.